धुळे शहरासह जिल्ह्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदी ही पहिल्यांदाच आता या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यामध्ये सरासरी 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद ही काल झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणच्या सर्व नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर या ठिकाणी आला। आपण पाहू शकतो या ठिकाणी पांझरा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। रात्री या नदी पात्रामध्ये 47,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात आला होता। त्यामुळे नदीवरील दोघी पूल हे पाण्याखाली गेले होते। मात्र आता पाणी ओसरल्यामुळे आता फक्त पर्सी पुलावरून पाणी या ठिकाणी वाहत आहे। प्रशासनाच्या वतीने देखील नदी किनारी काठावरील नागरिकांना जाण्यास मज्जाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे, आवाहन करण्यात आलेले। कारण तरुणाई आता या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी नागरिकांना देखील या ठिकाणी हटवण्यात येत आहे। कारण नदी पात्र कोणीही या ठिकाणी गेल्यामुळे किंवा काही अपघात झाल्यामुळे या ठिकाणी कोणी वाहून जाऊ शकतं। त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील नदी किनारी कोणीही जाऊ नये असा इशारा या ठिकाणी दिला। जिल्ह्यातील या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी आता मिटेल, कारण 55% या ठिकाणी आता जलसाठा या ठिकाणी झाला असल्या कारणामुळे पिण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी आता सुटला आहे। विशाल परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।